आता सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यावर कारवाई झाली। विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाई झाली। थकीत कर्ज प्रकरणी राज्य सरकारी बँकेची ही कारवाई झाली। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यावर कारवाई झाली। विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ही कारवाई झाली। थकीत कर्ज प्रकरणी राज्य सरकारी बँकेने ही कारवाई केली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यावर कारवाई झाली, नेमकं कारवाईचं स्वरूप काय आहे आणि या कारवाईनंतर अभिजित पाटलांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे पंढरपूरचा। या कारखान्यावरती जवळपास 450 कोटी रुपयांचं कर्ज आहे। हे थकीत कर्जाच्या साठी राज्य सहकारी बँकेने साखरेचं गोडाऊन सील करून कारखान्याची इतर मालमत्ता आज जप्त केलेली आहे। डीआरटी कोर्टामध्ये हे प्रकरण सुरू होतं। काल 25 तारखेला सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हे थकीत कर्ज वसुलीला परवानगी दिल्यानंतर आजच लगेच दुसऱ्या दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल कारखान्यावरती येऊन साखरेचं गोडाऊन आणि इतर मालमत्ता ताब्यात घेतलेली आहे। अभिजित पाटील हे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जाते असा आरोप आता अभिजित पाटलांनी केलेला आहे। नक्कीच धन्यवाद भारत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।